श्रावण महिना लागला आणि घरामध्ये शिवपार्वती स्तुती, अन्नपूर्णा स्तोत्र, माता लक्ष्मी स्तुती अशा बऱ्याच गोष्टी मी करायला लागली. सायंकाळच्या वेळेस टाळ वाजवत छान म्हणत असते. त्याचबरोबर काही आता झाडांची अशा प्रकारे मी कंद आणलेली आहेत, तर ऑनलाईन मागवली. त्यांचं रोपण अशा प्रकारे केलेलं आहे. बागेमध्ये सुंदर कळीचं रूपांतर झालेलं आहे आणि फुलात होणार आहे बरं का, कमळाचं फूल. तर याच्या आधीसुद्धा एक फुल आलं होतं आणि आता परत पुन्हा ते आलेलं आहे आणि मी ते सत्यनारायण पूजेमध्ये विष्णू भगवानांना अर्पण करणार आहे. तर बघा, काही रोपं आणली टोमॅटोची आणि काही अशा ऑनलाईन बिया मागवलेल्या आहेत. तर याच्यामध्ये काही पालेभाज्या आहेत, काही फुलांच्या बिया आहेत, तर ह्यासुद्धा लावायच्या आहेत. काही कंद आणली तर तीसुद्धा अशी लावलेली आहेत. तर ही फुलं झाडं आहेत. ज्यावेळेस मी याला फुलं येतील किंवा याची वाढ होईल तर तुमच्यासोबत शेअर करेल. आज माळ खूप सुंदर बनवली. अशा प्रकारे काही गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आणि काही गोकर्णाची फुलं घेतली आणि सुंदर माळ तयार केली. सध्या सत्यनारायण पूजा सुरू आहे घरामध्ये आणि रोज आपल्याला माळ अर्पण करावी लागतेच. पहिल्या दिवशी मला शक्य झालं नाही, परंतु आज सुंदर अशी गोकर्णाच्या फुलांची माळ मी तयार केली. आज शुक्रवार सुद्धा आहे, वैभव लक्ष्मी पूजा सुरू झालेली आहे. श्रावण महिना खूप पवित्र महिना असतो. या महिन्यामध्ये कुठलीच सेवा वाया जात नाही. तर आपण आपल्या घरामध्ये बरेचसे व्रत वैकल्य करतो. त्यामध्ये अन्नपूर्णा स्तोत्र मी दर शुक्रवारी पठण करत असते. हे केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही. तर श्रावणामध्ये वैभव लक्ष्मी व्रतसुद्धा केलं जातं. त्याचबरोबर सत्यनारायण पूजा आपण 5, 7, 11 आपल्याला हव्या तेवढ्या करू शकतो. आणि जरा जिवंतिका पूजन किंवा आरती आणि कहाणी अशा प्रकारे. त्याचबरोबर अष्टलक्ष्मी दिवासुद्धा आज प्रज्वलित केलेला आहे आणि वैभव लक्ष्मी मातेचा कलशाची मांडणी अशी सुंदर पूजेची मांडणी केलेली आहे. आज संध्याकाळी प्रसाद बनवायचा आहे. सत्यनारायण पूजा सुरू आहे सध्या घरामध्ये. तर आपण 5, 7, 11 आपल्या इच्छेनुसार आपण ते करू शकतो. तर तसंच मी काही संकल्प केलेला आहे आणि तीच पूजा, तीच मांडणी माझ्या घरामध्ये मी केलेली आहे. वातावरण अगदी प्रसन्न आणि खूप भारी वाटतं बरं का. अशा प्रकारे प्रसाद बनवायला घेतला आणि नैवेद्यामध्ये वरण, भात, भाजीपोळी बनवायची सात्विक. अगदी म्हणजे कांदा लसूण न टाकता स्वयंपाक तयार करायचा आणि तो आपण नैवेद्य अर्पण करायचा. झाला अशा प्रकारे नैवेद्य तयार.